पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सांगा ओके आणखी 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 ओके बोला। ओ बाबा अहो काय नुसतेच हुल देत आहे, सांगा ना पटकन। मुळात तुझ्या ऑफिस मधल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणं एवढं महत्वाचं आहे का? नाहीच घेतला भाग तर सगळेच प्रश्न मिटतील ना। बाबा अहो 20वा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या ऍड मध्ये दिसणार आहे आपला फोटो। अहो म्हणजे विचार करा, सगळे न्यूजपेपर मोठमोठे होर्डिंग्स होऊ शकतं, टीव्हीवर सुद्धा आपला फॅमिली फोटो दिसेल। आणि बाबा एवढंच नाही, याच्या व्यतिरिक्त मला एक्स्ट्राचे 10,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। काय सांगतोस काय? मग नाही मग तर भाग घेणं महत्वाचंच आहे। येस। प्रॉब्लेम असा आहे ना, आपल्या कुटुंबाचा वैतागलेला आणि सुखी असे 2 फोटो तुला हवेत। वैतागलेला फोटोचा येऊ मिळेल, आपल्या कुटुंबाचा आणि सुखी फोटो खूप अवघड आहे। पण बाबा माझ्याकडे ना एक मस्त आयडिया आहे। ही माझ्याकडे पण आहे, पण तुम्ही माझीच ऐका। मी काय करतो, या दोघींजवळ जातो आणि त्यांच्याशी खोटं बोलतो। त्यांना सांगतो की आई आई तुला माहितीये ही अंकू आहे ना, अंकू तुझ्या स्वयंपाकाचं खूप कौतुक करत होती। आणि मग मी अंकूकडे जातो आणि तिला सांगतो, अंकू तुला माहितीये आई तुझ्या पैसे इन्व्हेस्ट करायच्या कामाचं खूप कौतुक करत होती ना। म्हणजे याने काय होईल, या दोघी एकमेकींवर खूप खुश होतील। बस तो एक आनंदाचा क्षण बघायचा आणि आपण लगेच फोटो काढून घ्यायचा। काय म्हणता? तू माझा मुलगाच नाहीयेस। हो हो बाबा हे काय बोलताय? नाही तर काय, या दोघी एकमेकांवर खुश आहेत हे त्या दोघींनाच काय, जगात कोणालाच पटणार नाहीये। मग काय करायचं? त्यापेक्षा माझं ऐक, काय? आज एक खूप मोलाचा सल्ला मी तुला देणार आहे। सांगा। आपल्या कुटुंबाचा सुखी आणि वैतागलेला असे 2 फोटो कॉम्पिटिशन साठी हवे आहेत, हे तू त्यांना खरं खरं सांगून टाक। अच्छा, म्हणजे मी त्यांना असं जाऊन सांगू की जरा जरा आनंदी राहा, जरा तुम्ही दोघी एकत्र अशा जरा खुश राहा, आणि मग त्या माझं ऐकतील असं तुम्हाला म्हणायचंय का? बाबा मी जर त्यांना असं सांगेल ना तर त्या आणखी भांडायला लागतील। ही काय सांगताय? नाही नाही नको नको, माझीच आयडिया चांगली आहे। आणि तसं पण जेव्हा जेव्हा मी तुमचं ऐकलंय ना तेव्हा तेव्हा खूप फसलोय मी चांगलाच। त्यामुळे मी आता हेच करतो, मी या दोघींकडे जातो आणि सांगतो की या दोघी एकमेकींचं खूप कौतुक करत होत्या। अंकू अगं अंकू ऐक ना। तनू तू माझ्याशी खोटं बोललास। नाही नाही तिचं सोड रे, पण तू माझ्याशी खोटं बोललास। तू मला काय म्हणालास की सुनबाई तुझ्या स्वयंपाकाचं खूप कौतुक करत होती म्हणून, आणि मला काय म्हणालास की सासूबाई माझ्या फायनान्शियल प्लॅनिंगचं कौतुक करत होत्या। मी नाही मी असं नाही म्हणालो। शंतनू तू माझं ऐक, त्या दोघींना खरं काय ते सांगून टाका। सांगतो, सांगूनच टाकतो। आई अंकू आय एम सॉरी मी तुम्हाला असं सांगितलं कारण माझ्या ऑफिसमध्ये एक फॅमिली फोटोचं कॉम्पिटिशन आहे। अरे त्यांना नाही असं छान हसरा आनंदी असा एक सुंदर फॅमिली फोटो हवाय। आणि मला सांगा एक फोटो काढायला किती सेकंद लागतात? 5 किंवा 10 सेकंद फक्त, बस। म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही एकमेकींविषयी जरा छान बोलताय। मला असं वाटलं की हे ऐकून जरा तुम्ही छान वागाल एकमेकींशी, पण असं काहीच झालं नाही। ऐकलत का सासूबाई? या 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 इकडे या, बघा 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 बघा, तुमच्या पिल्लूचं असं म्हणणं आहे की तुम्ही 10 सेकंद सुद्धा माझ्याशी वाईट वागल्याशिवाय, टोमणे वागल्याशिवाय बोलू शकत नाही। तू असं म्हणालास तिला? मी भांडकुद आहे? अजिबात नाही, मी असं का म्हणेन ग? तेच म्हटलं मी, माझा पिलो असं बोलूच शकत नाही माझ्याबद्दल। त्याच्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की तू माझ्याशी भांडल्याशिवाय 10 सेकंद राहूच शकत नाही। तुला खरंच वाटतं मी भांडकुदळ असं का वाटत मला? आई नाही अगं बाबा काहीतरी बोलो ना। सरकार तुम्ही जरा शांत राहा। सुनबाई तू पण गैरसमज करून घेऊ नकोस, त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की तुम्ही दोघी भांडकुदळात। सासूबाई वा 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 वा, म्हणजे आपल्या भांडणाचं मूळ कारण तनू आणि तोच आपल्याला भांडकुदळ म्हणणार। मस्त, ठीक आहे ठीक आहे,
नका आम्हाला फोटो मध्ये घेऊ. काय अडलंय का? नका घेऊ. नाही ना असं आई, कसं चालेल? फॅमिली फोटो आहे की नाही तो? एकट्याचा कसा असू शकतो? हे म्हणजे असं एकट्याचाच ग्रुप केल्यासारखं आहे. तरी पण आम्ही कशाला, आम्ही तर भांडतो दळत ना, जाऊ दे. अरे check करा माझा तुम्ही दोघी प्लीज प्लीज. हे बघा, तुम्हाला माहितीये का माझ्या ऑफिस मधली जी फॅमिली टूर आहे ना त्याच्या ऍड मध्ये जाणार आहे आपला फोटो. कळतंय का तुम्हाला? म्हणजे जर आपण जिंकलो ना तर आपण त्या ऍड मध्ये दिसू असं मस्त पैकी सुंदर इमॅजिन करा. आणि तुम्हाला माहितीये मला वरतून 10,000 सुद्धा मिळणार आहेत. अंकू आई काय उपयोग? तुला मिळणार ना, मला काय सांगतोयस? अरे पण मला मिळालेले पैसे आपलेच आहेत ना, आपले. बरं ऐक, मला काय वाटतं की फोटो काढू शकते मी, पण त्यासाठी मला छान दिसायचंय, त्यासाठी पार्लर जावं लागेल, त्यासाठी 1000 रुपये लागतील. थँक्स. 1000 रुपये डन. आई तू पण जा पार्लरला. मला फॉलोला बघण्याची काही गरजच नाही. जातीवंत सौंदर्य आहे माझ्याकडे. नाही देत मग तुला पैसे? नाही 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 नाही, पण मला 1000 रुपये हवेत, कारण एक सुंदर साडी मी बघून ठेवली. ती साडी मी परिधान केली ना की त्या फोटो मध्ये मस्त दिसेन मी, हो की नाही? त्यामुळे 1000 रुपये साडीचे. साडी फिक्स. शंतनू, मी काय म्हणतो, आपल्या घरात ना ते 5Gचं नेटवर्क आपण बसवून घेऊया. इंटरनेटचा स्पीड वाढला ना की मी खुश, आणि फॅमिली फोटो मध्ये सगळे मेंबर्स खुश दिसायला हवेत की नाही? बाबा हो 5G इंटरनेटला दर महिन्याला पैसे द्यावे लागतात. आणि तुम्हाला का हवंय हो फास्ट इंटरनेट? नाही, सकाळी उठून एक सूर्यफूल, लहान बाळाचा चेहरा आणि गुड मॉर्निंग इतकं लिहायला फक्त त्याकरता जे इंटरनेट मिळतंय ना तेवढं इंटरनेट पुरेच आहे तुमच्याकरता. 5G हवंय म्हणे. मला जाम बोर होईल बाबा त्या फॅमिली फोटो. ठीक आहे ठीक आहे, मग मी तुम्हाला पण 1000 रुपयाचा 6 महिन्याचा इंटरनेटचा रिचार्ज करून देतो. ओके? आता बघ फोटो कसा मस्त आहे. मला पण तुम्हाला पण हवेत 1000 रुपये. अरे तू आतापर्यंत घरातच होता? हो, मी सोफ्या मागेच होतो. अरे इतकं मोठं घर असताना सोफ्याच्या मागे काय करत होतास तू? दादा, माझी मैत्रीण आहे कोणच्या मेस्त्री. हो, तिला सोफा कसा रिपेअर करायचा हे व्हिडिओ कॉलवर शिकवत होते. कस ग घोडू. कोणच्या मिस्त्रीला सोफा रिपेअर करायला शिकवावं लागतं? हा एक्झॅक्टली बाबा, मला हा पण प्रश्न पडला. पण मी तिला म्हंटल की मी तुला किट गिफ्ट करतो. तिच्याकडे किटच नाही, पण किट गिफ्ट करायला 1000 रुपये लागतील ना दादा. घ्या 1000 रुपये घ्या. सगळेजण 1000 रुपये घ्या. सख्खी फॅमिली असून सुद्धा विकतची फॅमिली उभी केल्यासारखं वाटतंय मला. नाही काहीच नाही. मग काय आता 1000 रुपये घेतच आहात तर प्लीज जरा सख्ख्या फॅमिली सारखे वागा उद्या. नाही म्हणजे फोटो काढताना भांडू नका प्लीज. अरे थांबा मला पण. आई तुला 1000 रुपये साडी करता दिले होते ना, हे ड्रेस? हो, अरे साडी बघायला गेले तेव्हा ड्रेस खूप छान वाटला, आणि मला वाटलं ड्रेस मध्ये खूप यंग दिसेल आणि आपल्याशी मॉडर्न फॅमिली दिसेल, म्हणून मी ड्रेस घेतला. हा ये चल हा झालं बस. चला क्या. चलो गाइस, रेडी? चलो 1 2. एक मिनिट इकडे या सगळे ऐका. आपलं कसं एक सुखी आनंदी कुटुंब आहे. हो 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 हो. तर फोटो मध्ये पण तसंच दिसलं पाहिजे बरं का? हो. आई, अंकू, बाबा लक्ष द्या जरा. तू काळजीच करू नकोस. तू तर बघच माझ्या चेहऱ्यावरून आनंद कसा ओसंडून वाईल. अति होते. कम ऑन गाइस, रेडी? 1 येस रेडी. 2 3. मला काय वाटतं, आपला फोटो छान यायला हवा ना, तर तुम्ही दोघांनी पुढे या, आम्हाला असे नमस्कार करा, आम्ही आशीर्वाद देतो असा फोटो काढूया. म्हणजे कसं एक सुखी कुटुंब, संस्कारी कुटुंब दिसेल आपलं, हो की नाही? अर्धवटच दिसेल ना, पण संस्कारी अख्खं दिसणारच नाही. असं कसा येईल फोटो? बरोबर आहे वहिनी तुझं. नाही मी पण ब्लॉक होईन ना. नाही आधी जे होतं तेच बरोबर आहे. काढे बाबा. चल काढ लवकर काढ. स्माइल. 3 2. नाही एक मिनिट. मला काय वाटतं, ऍक्च्युली मला असं वाटतं की तुम्ही आणि बाबांनी मागे उभं राहायला पाहिजे. हो, म्हणजे असं वाटेल ना सासू सासरे छान कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत.
ओके ओके हा चला 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 चल 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 या. कम ऑन रेडी बघू मला चल अति करू नका हो हा. चल स्माइल स्माइल सगळ्यांनी. 2 1 एक मिनिट आपला संदेश द्यायचा आहे ना, मग पिलूला माझ्या बरोबर उभं राहू दे. आई बरोबर मूल म्हणजे सुखी कुटुंबाची खूण. म्हणजे काय मी तुमच्या पिल्लूला दुःखात ठेवते का? मी कुठे काय असं म्हंटल? तू सगळं स्वतःवर का ओढवून घेतेस ग? स्वतःवर नाही. तुमचं काय म्हणणं आहे? मूल आईच्या बाजूला म्हणजे सुखी, मग काय बायकोच्या बाजूला दुःखी? मी असं काहीच म्हटलेलं नाहीये. मी लग्न कशाला करून दिलं? आपण नंतर चांगला फोटो येण्यासाठी मी काहीतरी करत होते, तर तुझी बायको काहीतरी वेगळंच बोलत असते. चोराच्या मनात चांदणं. फोटोग्राफर समोर आता मला या चोर म्हणताय? मी चोर का म्हणेन? मी चांदण पण म्हणू शकते. तुझ्याच मनात काहीतरी वेगळं येतं. चल रेडी ए बाबा थांब ना आम्ही पोच दिलीये का अजून? नाही ना, थांब जरा थांब आई. नाही, तुम्हाला प्रॉब्लेमच क्रिएट करायचा आहे. अरे थांबा बस चुप काय गोंगाट लावलाय? एक शब्द पण काढायचं नाही तोडत नव्हता कोणी. शांतपणे बसायचं. बसा तू पण बस अंकू बस. आता हसायचं सगळ्यांनी. हसा बाबा हसा, तुम्ही आई हस, अंकू हस. तू कोण? हा कुठे गेला? हा कुठे गेला? दादा अरे आपलं सुखी कुटुंब बघून तो गेला. सुखी कुटुंब. वाह क्या बात है. वाह काय फॅमिली आहे ना आपली. नाही, इतक्या दिवसात एक गोष्ट मागितली तुम्ही तुमच्याकडे. एक गोष्ट हा की 5 मिनिटं न भांडता शांतपणे राहून एक आनंदी फोटो काढायचा, पण ते पण जमलं नाही आपल्याला. मला ना थांबायचंच नाही आहे इथे. मी चाललोय. आणि जर कोणी माझ्या मागे आलं तर लक्षात ठेवा, कोणीच यायचं नाही. मला नाही थांबायचं इथे. पिल्लू अभिनंदन. थँक्यू. हा कमाल वैतागलेल्या कुटुंबाचा फोटो मिळालाय. एकदम नॅचरल हा बाबा, एकदम नॅचरल. चला एक काम तर झाला. म्हणजे वैतागलेल्या भाणकुदळ फॅमिलीचा फोटो मिळणारच होता, पण बाबा आता बस तो सिलेक्ट व्हायला हवा हो. अरे होणार मला खात्रीच आहे. हे बा आपल्या कुटुंबात जेवढं नॅचरल भांडण होतं ना, तेवढं कुठल्याच कुटुंबात होत नाही. फोटो सिलेक्ट होणार. करेक्ट, अगदी बरोबर आहे. पण आता मेन प्रॉब्लेम ना इथून पुढे होणार आहे. काय? नाही म्हणजे आपल्याला एका सुखी कुटुंबाचा फोटो सुद्धा हवाय ना. तो कसा मिळणार? मिळेल. तू तुझं भांडण संताप त्रागा चालू ठेव. हा तुम्ही मिळेल. असाच रुसत राहतो बाबा. करेक्ट. ए पिल्लू चल, डबा तयार आहे हा तुझा. हे काय तयार नाही झालास अजून? ऑफिसला नाही का जायचं? चल आवरून घे चल. तनू हे बघ, परत बेल्ट विसरून जाशील असाच. सासूबाई मागच्या वेळेला एकदा बेल्ट विसरून गेला ऑफिसला आणि पॅन्ट गळू नये म्हणून दिवसभर खिशात हात घालून उभा होता. हे काय चल आवर. ऑफिसला नाही जायचं तुला? आज सुट्टी घेतलीये मी. का? आज ऑफिसमध्ये फॅमिली फोटो कॉम्पिटिशनचा निकाल लागणार आहे. आपला तर एक पण फोटो बरा आला नाहीये, त्यामुळे काही फायदाच नाही आहे ना माझा तिथे जाऊन. उगाच सगळ्यांसमोर माझा इन्सल्ट व्हायचा. सगळ्यांचे छान असे हसते खेळते फोटो असतील त्यांच्या फॅमिली बरोबर, पण आपला साधा एक फोटो आला नाहीये नीट. तुम्हा सगळ्यांना एवढे हजार रुपये दिले मी, तरी एका पण फोटो मध्ये हसला नाहीत तुम्ही. आणि आता ऑफिस मधले सगळे माझ्यावर असतील, त्यापेक्षा नको बाबा नको. मी इथेच बरं आहे, नाहीच जात ऑफिसला. हे म्हणजे तुम्हाला पण तेवढंच भांडता येईल ना, कारण तुमची भांडणं तर माझ्यामुळेच होतात. सॉरी ना तनू, मला खरंच खूप छान स्माइल द्यायची होती त्या फोटो मध्ये, पण बघ ना सासूबाई काहीतरी बडबडले आणि माझं डोकं फिरवलं. माझा काय संबंध? मी काय केलं? मी सगळा फोटो चांगला यावा यासाठीच करत होते, पण हिचंच मध्ये काहीतरी वेगळं चालू झालं अचानक. मी काहीच केलं नाही, मी बरोबर करत होते फोटोसाठी, तुम्हीच मध्ये मध्ये केलं. बघितलंस पिलू, बघितलंस ना तुझी बायको मला कशी बोलते ते? बघतोय ना, सगळं बघतोय मी. एवढं सगळं होऊनही तुम्हाला भांडायचंच आहे. भांडा, मस्त भांडा. माझं कितीही नुकसान झाले तरी तुम्हाला काय त्याचं. तुम्ही तुमचा एका सोडू नका, अजिबात सोडू नका. भांडा
अगं सुनबाई, काय म्हणता हो सासूबाई? आपला एकही हसरा फोटो असू नये का ग? नाही हो, असं नाही होणार. असतील, उलट माझ्या फोन मध्ये तर 5-50 असतील. हो ना? थांबा बघते. माझ्याही असतील. हा हा बघा बघा बघा. तूच फक्त हसतेस. अय्या हो की मी एवढी छान असते की माझं तुमच्याकडे लक्षच गेलं नाही. नाही नाही सॉरी, म्हणजे दोघींनी हसणं गरजेचं आहे ना. थांबा थांबा बघते. हा हा बघ हा. नाही, याच्यात मी नाही हसत आहे. मीच गोड हसते ना. फारच. शी बाबा, का एक काही फोटो असून त्याला काही अर्थ आहे का? शी. हा हा बघ. परत सेम सासूबाई, मी नाही हसत आहे. नाही थोडीशी नाही. हा काहीच उपयोग नाहीये. शी. सगळ्या फोटोज मध्ये आयदर तुम्ही हसताय किंवा मी दोघी हसतोय असा एकही फोटो नाही हो सासूबाई. सुनबाई, काय म्हणता सासूबाई? आपण एक काम करूया. काय? हे बघ, आपण एक असंच आपला हसरा फोटो काढूया. म्हणजे त्या स्पर्धेचं वगैरे जाऊ दे ग, पण निदान माझ्या पिलूला तरी बरं वाटेल ना ग. ते बरोबर आहे, पण आपल्याला मदतीला कोणीतरी लागेल ना. मेरे लाल, मेरे लाल, मेरे लाल. मैं हूं ना. अगं मी अख्ख्या जगाची मदत करतो, मग आपल्या फॅमिलीची मदत नाही का करणार? चला सांगा काय काम आहे? ओके ऐक तर, आम्ही दोघी जणी इकडे बसणार. तू तिकडे जा माझा फोन घेऊन. हा तू एक जोक सांग, त्यावर आम्ही हसतो. मग तू पटापटा फोटो काढ. हे घे, घे, घे. हा. ओके रेडी? या. बरं, एक लोढा नावाचा माणूस असतो जो ओढ्यात पडतो, मग त्याचं नाव काय होईल? हे काय? ओढा? छे, लोढाच राहील. अय्या हो, लोढाच राहील. काय वहिनी, ओढ्यात पडल्यावर नाव कसं बदलेल? हस हस. काय हस, किती बोर जोक आहे हा. अगं असं काय करतेस? खूप छान सांगितलं त्याने. लोढ्यातला माणूस ओढ्यातलं जे काय असेल ते हसायचं की नाही आपल्याला. हस हस हस. सासूबाई अहो किती बोर जोकवर हसता हो तुम्ही. खरंच फार असं काय करते? जोक महत्वाचं की हसणं महत्वाचं आहे? बाहेरून आलीस कर येते, पण कुचकेपणा बरोबर घेऊन आलीस. हो, आणि वाढला ना तुमच्या बरोबर राहून तुम्हाला. शी बाबा, तुमच्या दोघींचं ना एकत्र हसताना फोटो काढणं अवघडच आहे. हिच्यामुळे मी सगळं माझ्यामुळेच होतं सासूबाई, सगळं वहिनी. येणार आहे का? दादाच्या ऑफिस मधून फोन आहे. हो का? बघ बरं, तो उचलत नसेल म्हणून करत असतील. बघ काय म्हणतात. हॅलो, आलो. सुनबाई, आता काय झालं सासूबाई? आपला एकही हसरा फोटो नसल्याने माझ्या पिलूला ऑफिस मधनं काढून टाकतील का ग? असं कसं करतील सासूबाई? फोटोमुळे कोणी काढतं का ऑफिस मधनं? बरं तरी सुद्धा आपण दोघी जणी तुमच्या फोन मध्ये ट्राय करूया का? फोटो काढायचा प्रयत्न करा, माझ्या बरोबर हसायचा. तू पण कर हसण्याचा प्रयत्न. Yes. मी मस्त जोक सांगते तुला. एक ना माणूस असतो लोढा नावाचा, तो ओढ्यात पडतो. सासूबाई मी हसायला हवे असेल तर वेगळा जोक सांगा प्लीज. मग तू सांग ना एवढं असेल तर. मला सांगतेस ते. वहिनी लवकर या. काय झालं? काय झालं? तेव्हा गुड न्यूज आहे, गुड न्यूज. गुड न्यूज नाही रे. तुझ्या ऑफिस मधनं फोन आला होता. भांडणाच्या फॅमिली फोटो मध्ये आपल्या फॅमिलीचा फोटो सिलेक्ट झाला. ओ बाबा, ओ बाबा बाबा, आता हसऱ्या फोटोचं काय करायचं? अरे थांबा थांबा थांबा. हे बघा, आपल्या कुटुंबाचा फोटो ह्याच्या 20व्या टोलच्या जाहिरातीसाठी सिलेक्ट झाला. ही केवढी आनंदाची गोष्ट आहे ना. मग ह्या आनंदी क्षणाचा पण एक फोटो निघाला पाहिजे. चला जोडी जोडी बरं. तू वेगळा बरं. माझं बंडा ग. हसा हसा सगळ्यांनी हसा हसा हसा. स्माइल. वा 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 वा, फायनली एक हसऱ्या सुखी आनंदी कुटुंबाचा फोटो निघाला. मस्त आलाय, मस्त आलाय. मस्त मस्त मस्त. थँक्स टू यू बाबा. बाबांना का थँक्स? हे सगळं आमच्यामुळे घडलंय, कळलं ना? नाही बरोबरच आहे, बरोबरच आहे.
पण कॉम्पिटिशनसाठी 2 फोटो हवे होते. पहिला फोटो पहिल्या ओळीसाठी. तुमच्या कुटुंबात पण असे कलह होतात का? आणि दुसरा फोटो तर मग बुक करा आमची फॅमिली टूर आणि व्हा असं सुखी कुटुंब या दुसऱ्या ओळी करता आनंदी फोटो. वैतागलेल्या कुटुंबाचा फोटो मिळणारच होता आणि त्यामुळे तो सिलेक्ट होणार याची खात्री होतीच. आता तो सिलेक्ट झालाय, ह्या आनंदात सगळे सामील होणार हेही माहिती होतं. त्यामुळे बाबा मला म्हणाले की तू आधी वैतागलेल्या कुटुंबाचा फोटो काढ, तुला आनंदी कुटुंबाचा फोटो आपोआपच मिळेल. त्यांचं हे लॉजिक ना अगदी करेक्ट वर्क झालंय. नाही हे मात्र अगदी खरं आहे. हा आनंदी फोटो ह्यांच्यामुळेच मिळाला, पण आधीचा भांडणाचा फोटो माझ्यामुळे मिळालाय की नाही? तुमच्यामुळे कसं काय बाबा बाजूला वा? तुमच्यामुळे कसं काय म्हणजे? माझा त्या फोटो मध्ये भांडणाचा सूर करेक्ट लागला ना, म्हणून फोटो चांगला आलाय. हो 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 असं का? हो. पण तू कशावरून बोललीस? कारण मी तुझ्याशी बोलले ना म्हणून तू वैतागलीस, त्यामुळे हे श्रेय माझंच आहे. कशाचं श्रेय लागते यार? काहीच संबंध नाहीये सासूबाई. मी दिसते, माझा आवाज, माझा ऍटिट्यूड त्या फोटो मध्ये करेक्ट होता. अजिबात नाही. माझा स्वर, माझ्या जिभेची धार आहे ना, ती अशी आहे ना, ती कोणाला समोरच्याला भडकवते. कळलं ना? तुमच्या जिभेत धार आहे हे